नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 महत्त्वपूर्ण TCS GK चे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, डॉक्टर वर्गीस कुरियन यांना पहा विद्यार्थी मित्रांनो, श्वेत क्रांती या ठिकाणी जनक असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 3 बघा, सह्याद्री पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेल्या पर्वतरांगा आहेत? सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या दिशेने पसरलेल्या पर्वतरांगा आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, उत्तर ते दक्षिण या दिशेने बघा सह्याद्री या पर्वतरांगा पसरलेल्या पर्वतरांगा आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी कोणती संस्था भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। खालीलपैकी कोणती संस्था आहे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावत असते? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 राहील, केंद्रीय सांख्यिकी संघटना विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा या ठिकाणी अंदाजही लावत असते। प्रश्न क्रमांक 5 बघा, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, हैदराबाद बघा हे शहर मुशी नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, आल्प्स या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, आल्प्स बघा या पर्वतरांगा युरोप या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळणारा तो प्राणी आहे? कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळणारा तो प्राणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, कांगारू बघा हा प्राणी प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळणारा तो प्राणी आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी कोणते खडक म्हणतात? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी कोणत्या प्रकारचे खडक म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना अग्निजन्य खडक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9 बघा, मोहिनीअट्टम बघा हे शास्त्रीय नृत्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्याचे या ठिकाणी शास्त्रीय नृत्य आहे? मोहिनीअट्टम बघा हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य केरळ या राज्याचं लोकनृत्य आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य म्हणजे सिक्कीम राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे असेच या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याकडे DMER ने जो आपल्याकडे सिलेबस दिला होता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पोस्टचे सिलेबसनुसार या ठिकाणी महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्नांच्या ठिकाणी प्रश्नसंच अवेलेबल आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी यापैकी कोणतीही पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या ठिकाणी सर्व अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF मिळून जाईल फक्त आणि फक्त 151 बघा या ठिकाणी 199 मध्ये।
विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। जर कोणाला खरंच बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पेरियार हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरियार बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो। पेरियार बघा हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे, तर ते केरळ या राज्यामधल्या ठिकाणी प्रमुख अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील अप्सरा ही भारताची या ठिकाणी पहिली अणुभट्टी आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखतात? बघा खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील बेंगलोर बघा या शहराला भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 15 बघा, सुनामी लाटा खालीलपैकी कशामुळे निर्माण होतात? बघा सुनामी लाटा खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर सुनामी लाटा विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने पाण्याखालील भूकंप यामुळे सुनामी लाटा ह्या निर्माण होत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतरत्न बघा या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1954 बघा या वर्षापासून विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? बघा सुनीता विल्यम्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश या राज्यामधून किती सदस्य निवडून जातात? सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश या राज्यामधून किती सदस्य निवडून जातात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर 80 सदस्य या ठिकाणी निवडून जातात। प्रश्न क्रमांक 7 बघा, ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी म्हणजे महानदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, कच्ची फळे पिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा गॅस वापरतात? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कच्ची फळे बघा पिकवण्यासाठी एथिलीन या प्रकारचा गॅस वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केले होते? भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे? बघा सन 1991 या वर्षी बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते? बघा राज्यसभेची एकूण सभासद संख्या विद्यार्थी मित्रांनो 250 या ठिकाणी राज्यसभेची या ठिकाणी एकूण सदस्य संख्या असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? राधानगरी धरण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील भोगवती या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आलेलं धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? चित्रा ही कादंबरी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रवींद्रनाथ टागोरांनी चित्रा या नावाची कादंबरी त्यांनी लिहिलेली कादंबरी आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली संकल्पना आहे? संसदीय शासन पद्धती बघा ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली संकल्पना आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इंग्लंडच्या राज्यघटनेवरून बघा आपण संसदीय शासन पद्धती बघा ही संकल्पना या ठिकाणी स्वीकारलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोडा वॉटरमध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा वायू असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, सोडा वॉटरमध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड या प्रकारचा वायू असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, भारत सेवक समाज बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? भारत सेवक समाज बघा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारत सेवक समाज बघा यांची स्थापना विद्यार्थी मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज यांची बघा स्थापना त्यांनी केलेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती? अमृत क्रांती कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नद्या जोड प्रकल्प यांच्या संबंधीची या ठिकाणी क्रांती आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, द ग्रेट व्हिक्टोरिया बघा हे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट ऑस्ट्रेलिया या देशामधलं ते वाळवंट आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, भारताचा नेपोलियन बघा समुद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा, सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा बघा प्रामुख्याने उपयोग करतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा या ठिकाणी उपयोग केला जातो? तर आंतरवक्र बघा या आरशाचा या ठिकाणी सौर उपकरणामध्ये या ठिकाणी वापर हा केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक मधुमेह दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 14 नोव्हेंबर या दिवशी जागतिक मधुमेह दिन असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सार्क संघटनेची स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1985 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गुरु शिखर बघा हे पर्वत आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गुरु शिखर बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो अरवली या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे, तर ते या ठिकाणी राजस्थान या राज्यामधल्या या ठिकाणी ते शिखर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना बघा चित्तरंजन जे की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. चित्तरंजन या ठिकाणी बघा रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील दक्षिण आफ्रिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो कलहरी हा वाळवंटी प्रदेश आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पर्यटन दिवस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 27 सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिवस असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, इतिहासामध्ये 3 लढाईमुळे गाजलेलं बघा ठिकाण पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा पानिपत बघा हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी बघा हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? जीएसटी वस्तू व सेवा कर कोणत्या प्रकारचा कर आहे? बघा या ठिकाणी अप्रत्यक्ष कर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचा तो कर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कलम 14 नुसार विद्यार्थी मित्रांनो कायद्यासमोर सर्व समान आहेत. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बेटला बघा हे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बेटला हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केसिन ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात? केसिन ही प्रथिने कोणत्या पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, केसिन प्रामुख्याने दुधामध्ये असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील सुंदरबन बघा हा भारतामधल्या ठिकाणी सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती संख्या आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती संख्या आहे? बघा या ठिकाणी एकूण 7 संख्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं पन्ना बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये विचारले हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असेल बघा पन्ना ठिकाण विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामधलं या ठिकाणी ते महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अनहॅपी इंडिया बघा अनहॅपी इंडिया नावाचं बघा पुस्तक लाल लजपत राय यांनी बघा ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्रांनो कल्पकम बघा हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झेलम रावी सतलज या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. झेलम रावी सतलज या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सिंधू नदीच्या त्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक, जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन बघा 3 डिसेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक अपंग दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता भाग हा पचन संस्थेचा भाग नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो फुफ्फुस या ठिकाणी बघा हा या ठिकाणी श्वसन संस्थेचा तो भाग आहे तर या ठिकाणी तो पचन संस्थेचा भाग नाही. प्रश्न क्रमांक, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1953 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विष्णुपुरी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो विष्णुपुरी बघा हा प्रकल्प नांदेड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतात? विधानसभा बघा विचारले खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 राहील राज्यपाल बघा हे प्रामुख्याने विधानसभा बरखास्त करू शकतात. परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता विधानसभा कोण बरखास्त करू शकतात? तर राज्यपाल विद्यार्थी मित्रांनो विधानसभा ते बरखास्त करू शकतात. प्रश्न क्रमांक बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये तेलबिया संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तेलबिया संशोधन केंद्र जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. बघा मेहसाणा या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? मेहसाणा जातीची म्हैस उत्तर प्रदेश या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने आढळणारी म्हैस आहे. प्रश्न क्रमांक 19 जुलै सन 1969 विचारले देशामध्ये एकूण किती बघा प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते?
बघा सन 1969 बघा देशामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। विषय क्रमांक महाराष्ट्रामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर जो की धुळे या जिल्ह्यामध्ये आहे। बघा विद्युतधारा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? विद्युतधारा मोजण्याचं एकक तर एम्पियर विद्युतधारा मोजण्याचं एकक आहे। विषय क्रमांक बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना त्यांनी केलेली आहे। क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणत्या दिवशी कृषी दिन हा साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे या ठिकाणी सर्वच बघा या ठिकाणी पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। आणि बघा सोबत संबंधित या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी प्रश्नाचे पण PDF अवेलेबल आहे। विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच या ठिकाणी अवेलेबल आहेत। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।